भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी पैसे वाटपाबाबतचे सर्व आरोप फेटाळले. पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत असं तावडेंनी म्हटलंय. भाजपने टीम दिल्याचं ठाकूरांचं वक्तव्य खोटं असल्याचं या ठिकाणी तावडेंनी म्हटलं. भाजपने टीप दिल्याचं ठाकूरांचं वक्तव्य हे खोटं आहे असं तावडेंनी स्पष्टीकरण दिलं. शंका असेल तर सखोल चौकशी करा, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासा असंही तावडेंनी म्हटलं. पैसे वाटलेच नाही तर टीप कसले असं तावडेंनी म्हटलंय. माझी प्रतिमा मलिन होण्याचं कारणच नाही. मी भाजप कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. मी कुठे जाणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहितीच नव्हतं असं देखील या दरम्यान विनोद तावडेंनी म्हटलं. निवडणूक आयोगाने, पोलिसांनी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सीसीटीव्ही पाहावं, तिथलं सगळं पाहावं. पैसे कुठे वाटले, काय वाटले. कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं. शंका आली असेल त्यांनी केलं असेल. निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी. 3 तिथे FIR दर्ज झाले. एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली. दुसरा दर्ज झाला की मी माझा मतदारसंघ नसताना तिथे गेलो. तिसरा झाला की इथे ठाकूर मतदारसंघ नसताना तिथे आले. हे 3 FIR आहेत. पैशाचा एकही FIR नाही. पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. पूर्णतः खरं त्यातलं काही नाही. हितेंद्र ठाकूरांनी असं म्हटलं की भाजपच्याच नेत्याने टीप दिली. हे धादांत खोटं आहे. नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे. त्यामुळे यात काही तथ्य नाही. मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे. त्यामुळे असा काहीच विषय नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.